डे 2 आपला चालू झालेला आहे. आपण आलेलो आहोत 56 दुकानला. खूप गडबड झालेली आहे कारण आपल्याला निघायचं आहे. बट पोहा इज इम्पॉर्टंट. आपण ऍटलीस्ट पोहे खाऊन जाऊयात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पाइनएप्पल. ह्याच्या आधी एकदा 56 दुकानला येऊन हॉटडॉग जॉनी हॉटडॉग खाऊन गेलो. त्या विजय टाटोस पण इथलं फेमस आहे, ते पण बंद होतं. आत्ता फक्त पोहे खाणार आहे आपण. 56 दुकान, त्याला 56 दुकान म्हणतात कारण अशी 56 दुकानं आहेत तिकडे. बट इन जनरल इंदोरचं फूड खूप चांगलं आहे. 56 सराफा दोन्ही तो ट्राय करायला पण इंदोरी पोहामध्ये नाही टाकले पोहे, फरसाणं दिसतं, एक मसाला टाकला आहे आणि कांदा. खाऊन बघू आपण. नाईस. पोहे खूप सॉफ्ट आहेत. माहिती नाही, मे बी विदाऊट कांदा जास्त बेटर लागेल. बट तोरचा मसाला आणि फरसाण एक नंबर. पोहे खूप सॉफ्ट आहे. कसं काय एवढं सॉफ्ट बनवून काय माहिती. मित्रांनो, आपल्या पोह्याचा पण व्हिडिओ जाऊन बघा. आपल्याला एवढं सॉफ्ट नाही जमले. विल गेट दॅट. आपण कचोरी घेतलेली आहे. कचोरी पण एक नंबर आहे, गरम गरम. आणि आता चटणी अशी एकदम आंबट तिखट. तुझा काय रिव्ह्यू आहे? पोहे तर एक नंबर, मस्त एकदम सॉफ्ट आणि व्यवस्थित. तो स्पाइस पण छान येत होता त्या रतलाम शेव आणि त्यांच्या मसाल्याने. कचोरी पण छान. त्याची जी चटणी आहे ती वेगळी आहे, थोडीशी पुदिना आहे गेस आणि छान आहे. हे बघा, एवढं खाण्याचं कमर्शियल पॉप्युलर स्ट्रीट आहे, पण स्वच्छता बघा. इथे बघा, टॉयलेट आहे, लेडीज जेंट्स, शी कुंज आणि ही कुंज या साईडला. पण स्वच्छता बघा फक्त यार. आणि लोक पण ह्याच्यात कॉन्ट्रीब्युटिंग आहेत, नुसतंच गव्हर्नमेंट नाही. खूप क्लीन. हे बघा, प्रॉपर असे बीन्स आहेत वेगळ्या वेगळ्या कलरचे. अशा प्रकारे मित्रांनो, आता आपलं इंदोरमधलं रेस्ट डे झालेला आहे. पिट स्टॉप वॉज इंदोर. व्हॉट अ पिट स्टॉप. कॅन देअर बी अ बेटर पिट स्टॉप देन इंदोर? नो. मस्त या, थांबा, रात्री सराफाला घा, सकाळी 56ला न्याहारी करा आणि आपापल्या कामाला निघून जा. इंदोर खूप भारी. अजून पण मला हेच सांगावं असं वाटतं, केवढं स्वच्छ आहे बघा. लास्ट टाइम पण म्हणजे असं जाणवतं डोळ्याला अक्षरशः की खूप स्वच्छ आहे शहर. आणि ह्याच्यात नगरपालिका आणि ॲक्च्युली हे इनिशिएटिव्ह घेतलं होतं स्वच्छ भारत नंतर. असं एका लोकल मित्राशी माझं बोलणं झालं. बट त्याचं असं म्हणणं आहे की मेजर कॉन्ट्रीब्युशन लोकांचं आहे. आता नेक्स्ट आपलं डेस्टिनेशन आहे आग्रा. सो इंडिया ऑन व्हील्स गोइंग टू आग्रा. आज पण कालसारखं 600 किलोमीटर्स कव्हर करायचं आहे. दाखवतोय 11 आवर्स. आता वाजलेत सकाळचे 8:30. भाऊ जाऊ द्या मला प्लीज भाऊ. अरे पाहुण्यांना पहिले जाऊन दिलं पाहिजे भाऊ. बसवालेज आर सेम एव्हरीवेअर गाईज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, सगळं एवढं स्वस्त आहे. 70 रुपयाला कालचा तो पराठा. म्हणजे फेमस हा. हे जे आपण जे ट्राय केलं ते सगळं एकदम मतलब तिथे फुल गर्दी अशावाले ठिकाण होती. 70 रुपयाला पराठा. आज आम्ही 2 पोहे आणि 1 कचोरी घेतली, 60 रुपये. 20 रुपयाला पोहे, 20 रुपयाला कचोरी. म्हणजे कुठेच असं महाग नाही करून ठेवलंय. आणि क्वालिटी पण सगळीकडे अमूलच्या घीचे डब्बे दिसणार तुम्हाला. सगळं तळलं तुपात. कालचा जी जिलेबी तुपात कोण तळतं? एवढी कोणाकडे आमिरी आहे? क्रेझी होतं माझ्यासाठी हे तुपात तळणं. म्हणजे रोंगटे खडे होते गाईस. रोंगटे तुपात तळतात भाऊ जिलेब्या. एकदम टेरेन चेंज झालेलं आहे मित्रांनो. एकदम असं वेगळं असं दिसायला लागलेलं आहे. काय झाडी, काय डोंगर. गुवाहाटी नाही, पण आपण हिमाचलला जातो. हिमाचल मित्रांनो, एक बघितलं या साईडला टेम्पो जे असे पिकअप ट्रक्स आहेत ना, सुंदर त्याला सजवतात.
मित्रांनो आपलं 1000 किलोमीटर ट्रिपचं कम्प्लीट झालेलं आहे कालपासून. क्रेझी क्रेझी रोड, क्रेझी क्रेझी जर्नी आणि क्रेझी क्रेझी आम्ही. तर मित्रांनो 1000 किलोमीटर्स काही नाही, म्हणजे एकदम ओके, गुड रोड्स, गुड कम्फर्ट इन द कार. पण मी विचार करतो की यार एवढे चांगले रोड्स आहेत आपल्याकडे, खूप कम्फर्टेबल गाडी आहे, तरी मी थोडंसं झिझक म्हणजे आहेच की बाबा की मी म्हणजे सुरुवातीला ज्या लोकांबरोबर डिस्कस करत होतो की मी जाणार आहे, किंवा घरच्यांना पण सांगितलं होतं की अरे एवढा लांब सगळ्यांना असं होत होतं की कसं जाणार. पण मी आता जस्ट विचार करत होतो, मी तुला बोलत होतो बघ की शिवाजी महाराज कशाला असतील तर एवढ्या लांब आग्र्याला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जे काय ह्याला औरंगजेबाला भेटायला आले होते, कसं आले असतील ते एवढं लांब घोड्यावर काय क्रेझी विषय आहे. गावं वगैरे असतील आता माहित नाही कुठं, म्हणजे आता एवढं कम्फर्टेबल कन्व्हिनियंट सगळं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तरी आपल्याला थोडंसं असं वर खाली होतं की अरे नको एवढं लांब कुठे. शिवाजी महाराज त्या काळात एवढ्या लहान संभाजी महाराजांना घेऊन कशाला असतील थोडं गरमी आणि तेव्हा पण म्हणजे हा रिजन तसा गरम असेलच ना थोडाफार, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ग्वाल्हेर, अजून ग्वाल्हेरवरनं जाणार आहे आपण. हे दाखव हे बघ हे हायवेवर समोर हाच एक प्रॉब्लेम आहे की थोडी म्हणजे रोड खूप चांगला आहे, गव्हर्नमेंटने आपलं काम केलेलं आहे थोडं. हे फक्त या हायवेवर थोडं खूप म्हणजे असं लक्ष ठेवून इकडे तिकडे हे करायला. कोणी कसंही कुठूनही येतं, लोक रस्ते क्रॉस. मग एक हम्मा असली डेंजर क्रॉस झाली. अनघाला आपण विचारू, अनघा तुझं कसं 1000 किलोमीटर्स तू ह्याच्या आधी कधी बाय कार केलंस का? सगळ्यात पहिला प्रश्न. तर आपल्या व्ह्युअर्सला दाखव ना सगळं तू आता गाडी. ऍक्च्युली जोरात एवढं मी कॅमेरा नाही पकडत आहे, पण तू 1000 किलोमीटर्स कधी याच्या आधी केलंय का? नाही, ही थ्रिल फक्त तुझ्यासोबतच मला एक्सपिरियन्स करायला. ये बड़ी अच्छी बात कही आप. हम्मा बघ, बोलताच चालता हम्मा क्रॉसिंग, स्लो डाऊन व्हेकल, गिव्ह पार्किंग लाईट सेन्सर फॉर समबडी बिहाइंड, नाहीतर मागून येऊन कार्यक्रम व्हायचा. बाय बाय हम्मा. गोविंदधाम गोशालात ना हम्मा बाहेर आल्यास भाऊ. क्रेझी. फंक्शनल आहे का ते? फंक्शनल नसलं तरी त्या हम्मांना लास्ट नोन ऍड्रेस आठवतो ना त्यांचा. तर जाऊ दे. हा सॉरी, माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. कम्फर्टेबल होतं, कन्व्हिनियंट होतं का आतापर्यंत? कसं म्हणजे का त्रास होतोय? नाही कम्फर्टेबल आहे. माझं शरीर पण मला साथ देते. आणि म्हणजे बोर नाही होत. ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स, नाईस. सेम. आणि आपली गाडी काय, या गाडीचं तर मला असं वाटतं जास्त कौतुक करून मीच कधी माझीच नजर लागेल. पण खरंच यार म्हणजे गाडी. आनंद महिंद्रा सर, इफ यू आर वॉचिंग माय व्लॉग, महिंद्रा XUV 700 AX7L, बेस्ट गाडी, इंडियन मॅन्युफॅक्चरर हॅज एव्हर मेड SUV. नाव आय हॅव डन 1000 किलोमीटर्स. प्लीज स्पॉन्सर मी प्लीज गाईज, मला तुमची गरज आहे. आनंद महिंद्रांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. आपण इंडियाची बेस्ट SUV शोधली इंडियासाठी. कळतं का किती काम केलं आनंद महिंद्रा सर. मी बघा तुम्ही की इंडियाची बेस्ट SUV मी शोधून काढली, मी विकत घेतली ती. तुम्हाला नाही त्रास दिला, तुम्हाला नाही म्हटलं मला आधी स्पॉन्सर करा. माझी मी विकत घेतली ती. आणि आता मी निघालोय ट्रिप प्लॅन करून सगळं. मी लोकांना दाखवतोय की भाऊ तुम्ही XUV 700 घेऊन इंडिया ऑन व्हील्स करू शकता. मी मार्केटिंग करतोय सर तुमचं. प्लीज सर, पैसा होगा. कधीच काय बोलतो? अरे मी म्हणते की आज आता इथे आपण दोघच आहोत तर फुल हवा करतोस. बाहेर उभं केलं तुला व्हिडिओ मध्ये बोलायला की इधर उधर देखो होतं तुझं. अरे जरा असं कॉन्शियस होतं. आणि ते होतं ना की लोक अरे व्लॉगर असं तुझ्याच मनाचे खेळ आहेत. पण हा म्हणजे असं बाहेर थोडंसं मला भीती वाटते. कॉन्शियस होतं की बाबा काल सराफा बाजारमध्ये पण लोक बघत होते रे. साधा एवढूच म्हणजे काळा माईक लावलाय तरी लोक बघत होते. मग मला असं, पण ठीक आहे ना, इग्नोर करायला लागणार आहे तुला. होईल हळूहळू, तू भी सीख जाएगा. हो
Well, good one. ठीक आहे गाईज, आय विल ट्राय माय बेस्ट. बट मजा आली यार, मजा आली. बेस्ट. गाडी चालवायला खूप आवडतं आणि काय म्हणजे नुसती गाडी चालवतोय गेले किती माहीत नाही, इथे तरी दाखवतं 19 तास. मेडिटेशन आहे माझ्यासाठी गाडी चालवणं, माहीत नाही का, पण खरंच मला खूप आवडतं गाडी चालवायला. 170 किलोमीटर ग्वाल्हेर राहिलं आहे. तर ग्वाल्हेरला आपण काहीतरी खाऊ. तर अनघाचं एक खूप वियर्ड फूड फेटिश आहे की तिला गाडीतून घेऊन बाहेर पडलो. इतर वेळेस ती काय तिला जंक फूड फास्ट फूड अजिबात आवडत नाही, पण असं गाडीत बसलो आणि कुठे निघालो की तिला मॅगडीत थांबायचं असतो. काय माहिती, ते लहानपणीच अजून ते अजून उतरलं नाही वाटतं फॅड की मम्मी मॅगडी, मम्मी पप्पा मॅगडी. आहे की या हायवेजवर खायला असं फूड मॉल्स पाहिजेत. अरे ते मला काय वाटतं नाही का, आपले जे हायवेज आहेत ना, म्हणजे कुठला बघ म्हणजे मुंबई सातारा, एक्सप्रेस, मुंबई, गुजरातचं तर मला आठवत नाही की तेव्हा नाही, तेव्हा पण आपल्याला नाही प्रॉब्लेम झाला. होतात हा. ना. चल चल. अरे बोलतोय ना आपण त्यामुळे. हो. तर मला असं वाटतं की तिकडे इथे आता तू जर बघितलं, हे मायक्रो म्हणजे असं टमटम, टू व्हीलर, जे गाव टू गाव ट्रॅव्हल करणारी लोक आहेत ना, ही जास्त आहेत. आता बाकी सगळे ट्रक्स आहेत. असे आपल्यासारखे कार्स खूप कमी आहेत, किंवा कार्स असल्या तरी मायक्रो आलेत. मग ते असं आपल्या इथे कसं होतं पुण्यात किंवा मुंबईत, हे बघ कडक बाई मीटअप, फॅन मीटअप. हॅलो फॅन्स, हॅलो मो. इज व्हेरी डेंजरस. काहीतरी केलं पाहिजे गडकरीजी, इफ वी पुट सेफ्टी रेलिंग्स. पण हे ना समृद्धीवर त्यांनी फिगर आउट केलंय. समृद्धी आपण समृद्धी इज आउटसाइड द सिटी और विलेज वॉटर. ते तर आहेच, पण हे थोडं मला दिसते रहदारी वस्ती आहे आजूबाजूला. समृद्धीला एक तर ऑब्व्हियसली टू व्हीलर्स अलाउड नाहीत. हा इथे टू व्हीलर्स आहेत. समृद्धीला त्यांनी काय केलं, हायवे ना उचललाय वर, ठीक आहे, खाली म्हणजे त्याची हाईट जे काय खाली मुरुम बिरुम जे काय टाकतात ते करून हायवे वर घेतलाय. आणि हायवेच्या दोन्ही बाजूला आहे ना त्यांनी सेफ्टी एकतर तारा नाहीतर वॉल्स बांधल्यात की ॲनिमल्स वगैरे यायला नको या साईडला. दॅट इज बाय डेफिनेशन हायवे. म्हणजे आता मी जर जर्मनी मधले हायवे बघितले, व्हेरी सिमिलर समृद्धी, की असं नाही की प्रत्येक गावात अरे खेडशिवापूर आलं अरे गर्दी झाली, अरे शिरवळ आलं अरे गर्दी झाली, असं नाहीये कुठे. हायवे म्हणजे हायवे, कंटिन्युअस तुम्ही एका स्पीडनी निघाल. आणि एक्झिट्स आहेत, जसं समृद्धीला त्यांनी एंट्री एक्झिट्स केलेत की हायवे पासून लांब. तर तो बेस्ट आहे. बाय डेफिनेशन जर हायवे असेल तर मी पहिला इंडियातला बघितलेला समृद्धी आहे. क्वालिटी ऑफ रोड्स क्रेझी आहे, खूपच भारी आहे. आय लव्ह माय इंडिया बाई, एवढं भारी बघून. आणि साईडला टेरेन बघ, हे मला इंडियाबद्दल खूप आवडतं की टेरेन एवढा लवकर चेंज होतं ना. आपण कुठून आलो, कसे डोंगर दिसत होते, हिरवं होतं. हे सगळं गहूचा पट्टा यार. म्हणजे लोक जसं आपल्या इथं गवत वाढतं तसं इथं गहू लावला सगळीकडे. व्हिडिओ गेमवर कम्प्युटर किंवा प्ले स्टेशनवर आपण जसं गेम्स खेळतो ना, तसं आहे की आलं की डॉच, आलं की डॉच. ठीक आहे, आय थिंक खूपच एक्सटेंडेड विषय झाला. आता आपण ड्रायव्हिंगवर परत फोकस करूया. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. डोंगर परत चालू झालेले आहेत मित्रांनो. ग्वाल्हेरमध्ये पोहोचलेलो आहोत. तर ग्वाल्हेरमध्ये काय खायचं आम्ही बघतोय. ऑन द वेच खायचं आहे कारण लवकर आग्र्याला जायचं आहे मित्रांनो.
गाईज वी हॅव एंटर्ड UP आय थिंक 50 किलोमीटर्स बिफोर आणि आता अजून 36 किलोमीटर राहिला आग्रा. हा गेले एक शेवटचा एक 80 किलोमीटर जो आहे NH3 वरचा, तर तो थोडासा स्ट्रेसफुल आहे खूपच, कारण इथे काहीच डिसिप्लिन नाही आहे. क्रेझी. गुड पार्ट इज ताजमहल 42 किलोमीटर राहिला आणि आग्रा 36-38 मध्ये अजून आय थिंक 40 किलोमीटर्स. लास्ट 40 किलोमीटर्स 36 किलोमीटर्स. हो आता ते चालवणं थोडंसं येतं, म्हणजे लोकांचं ते हे थोडं इरिटेट होतं. बाकी बस हवा निकल गई. मित्रांनो आपण आलेलो आहोत आग्रा. शाबाश बेटा. एंटरच केले. 8 किलोमीटर दाखवतोय. मथुरा 62 आणि दिल्ली आहे 214. मित्रांनो पहिल्यांदा एवढ्या जवळ दिल्ली किलोमीटर मध्ये बघितले आहे माइलस्टोन. अब दिल्ली दूर नाही. क्रेझी सीन्स आग्रामध्ये. ट्रॅफिक इज व्हेरी डेंजरस. कॅनॉट कॉमेंट. ताजमहल आगे हे. मित्रांनो आम्ही आग्र्यात पोचलेलो आहोत. ताजमहलच्या भिंती शेजारी आहे, म्हणजे ताजमहल इकडे शेजारी आहे, बट थोडा पोचायला उशीर झाल्यामुळे आम्हाला आत्ता काय ताजमहल बघता आला नाही. खूप प्रयत्न केला. 7 वाजता बंद होतं कळालेलं, तर आम्ही पटपट न थांबता आलो. पण इथं आल्यावर कळलं की 7ला बाहेर काढायला चालू करतात, एंट्री 6लाच बंद होते. तर अशा प्रकारे इव्हनिंग सेटिंगमध्ये जो आम्हाला ताजमहल बघायचा होता तो नाही बघू शकत आहे. उद्या सकाळी परत ट्राय करू. आता की इथे काहीतरी दशहरा घाट म्हणून आहे, तर तिथे हॉटेलवाल्यांनी सांगितलं की तिथून दिसतो. तर अंधार पडला पण आम्ही तरी ट्राय करतो की हे काजवे येते हो की दिसतोय का, सांगतो तुम्हाला. मित्रांनो क्रेझी इथून दिसतोय ताजमहल. हा ताजमहल आहे, बट द प्रॉब्लेम इज की लाईट कमी पडते. पण क्रेझी खूप जवळ. एक्सपेक्टेडच नव्हतं की या ह्याच्यावरनं असं वाटलं की लांब वगैरे दिसेल, बट क्रेझी. थोडक्यासाठी राहिला, एक 15-20 मिनिटाचा प्रश्न होता फक्त. अंधार पडला, पण ठीक आहे. उद्याचा दिवस आहे, उद्या सकाळी लवकर चालू करू आणि हा व्ह्यू मिस नाही करणार उद्या. तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत सरदार बाजारला. तर सरदार बाजार नहीं मैं उस पर बात कर. मुझे डर गए. नहीं आप आपण चाललो आहे सरदार बाजारला. तिकडे आपण ऐकलं खायला चांगलं मिळतं आणि आपण खादाड खाऊ आहे ना शेट, त्यामुळं मग खायला तर पाहिजे भाई. आग्रा असो दिल्ली, ताजमहल बिजमहल होता रहेगा, खाना इम्पॉर्टंट आहे भाई. तर बघू आता तिकडे काय काय आहे, काय काय खाऊ शकतो कळतो तुम्हाला. आज अभी तो वेज खाएंगे. यही है क्या सरदार बाजार? क्रेझी. इथे सगळं असं जँकी बँकी का असतं मला काय कळतं. लाईटी
आपण आता ही पाणीपुरी खाऊ वेगळी वाली. पुरी जरा वेगळी आहे यांची. तो पूरी किस चीज की है? ये क्या है? रवे का? कशी आहे? केलाचीज फेमस सेव पुरी आहे ती आपण ट्राय करणार आहे. ही पाणीपुरी भारी होती, सुजीवाली मोठी पुरी होती आणि त्यात बटाटा आणि चटपट्या चटण्या होतात होते. ती पुरी मोठीवाली ती चांगली होती, जरा आवडली मला. आपल्याला एक आलू चाट पण सांगितलेला आहे. हे आलू टिक्की चाट खाल्ली आपण काल, ते आलू चाट काहीतरी ट्राय करू वेगळं. तर हे आपला आलू चाट आलेलं आहे. आलू चाट पंडितजी चाट भंडारमधून आलू चाट आपण ट्राय करतो आता. दिसतंय तर मस्त, फुल फोकस्ड. बघा आपण ट्राय करतो. एवढं त्याला सेल केलं असतो. हे कसं आहे? हे नाही खाल्लं अजून. काय फ्लेवर किती आलं ना वेगळं तसं तुम्हाला. नंतर येतात वेगळे. अजून सांगायचे का? केलाचीची शेवपुरी आपल्याला एवढी आवडली की आपण परत एक घेतलेली आहे. शेवपुरी क्रेझी. वेगळी आहे पण पुण्यात मुंबईमध्ये जी खाल्ली आहे किंवा ही. तेच ना, असं एक्सप्लेन नाही करता येणार की काय फ्लेवर देत, पण खूप फ्लेवर देत. म्हणजे असं नाही का एकदम असा धप्पा. किशन कुल्फीमध्ये आपण कुल्फी फालुदा घ्यायला. लुक्स गुड. कसं आहे? फ्रेश वाटतं एकदम. कुल्फीला फुंकर मारून का खाते? ओके मित्रांनो, खाऊन झालेलं आहे. आय थिंक विल कॉल इट अ डे, बिझी डे. व्हिडिओ आवडला असेल तर बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके बाय. हे बघा मित्रांनो, आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांचे पेंटिंग्स केलेले आहेत रोड साइड आर्टवर्कमध्ये. चलो धीरे धीरे आगे भैया. खतरनाक. पुढे एका ठिकाणी मी ती स्टोरी पण बघितली की शिवाजी महाराज आग्र्याला आले होते आणि हां हे बघा ती स्टोरी. अख्खी ती स्टोरी अशी पेंटिंग्सच्या थ्रू बनवली आहे. खतरनाक भैया. जय शिवराय. अख्खी स्टोरी बनवलेली आहे. कडक वाटलं बघून, मजा आ गया. आजच आपला सकाळी विषय झाला आणि मजा आली. ओके बाय मित्रांनो. पेंटिंग देखनी है तो वहाँ चले ना मेहताब बाग. मैं तो भैया बाय बोलो ब्लॉग को. बाय. मेहताब बाग में